विठ्ठल 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 एक टाळी विठ्ठल 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 सर्वांनी विठ्ठल 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 एक टाळी विठ्ठल 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 श्री सद्गुरुनाथ महाराज श्री देव महापुरुष भगवान की श्री देव महापुरुष भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय या आपल्या पुण्यभूमीतलं आपलं ग्रामदैवत श्री देव महापुरुष भगवान आणि सर्वेश्वराचं सगुण साकार रूप शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश देणारे सद्गुरू श्री वामनराव पै महाराज श्री सद्गुरूंच्या धर्मपत्नी म्हणजे सौ माई या सर्वांना मी कोटी कोटी तुमच्या वतीनं वंदन करतो। त्याचप्रमाणे आमच्या जीवनविद्या मिशनचे आजी विश्वस्त आम्हा जीवनविद्या मिशनचे मुख्य प्रमुख मार्गदर्शक श्री दादा त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे वहिनी यांना सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आज आपण
कडावल ना, कडावल माझ्या आठवणीत नाव राहील. सहसा माझ्या गावांची नावं आठवणीत राहत नाहीत, परंतु या कडावल पुण्यभूमीमध्ये गेली कित्येक वर्षापासून आपण दर आठवड्याच्या सोमवारी सायंकाळी 7 वाजता उपासना यज्ञाला आपण प्रारंभ करतो. या आपल्या देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत, म्हणजे अध्यक्ष आहेत, ते म्हणजे श्री अतुल कल्याणकर, अमित कल्याणकर. त्यांनी सेवा तर मला दिलीच, मला भेटले. ते अतिशय तरुण तडफदार या देवस्थानाला अध्यक्ष लाभलेले, त्यांच्या समवेत असलेले सर्वच पदाधिकारी आणि आपल्या या गावची सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या गावच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भगिनी आणि उपस्थित सर्वच ग्रामस्थ मंडळी, मग बंधू भगिनी, सर्व लहान थोर, या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आमच्या जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्राचे आमच्या या सिंधुदुर्ग आणि जवळजवळ 8 तालुके आहेत ना आपल्या जिल्ह्यामध्ये, 8 तालुके. या 8 तालुक्यांमध्ये गेले कित्येक वर्षापासून आमच्या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे आमचे प्रबोधक, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्रीयुत संदीपरावजी परब हे सुद्धा कणकवलीवरून इथं आले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मला खरं इच्छा नव्हती की त्यांनी एवढं लांब यायला पाहिजे, पण ते एवढं मोठं मन करून ते आले. आणि त्यांच्या समवेत आम्हा सर्वच नामधारकांना आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सदोदित मार्गदर्शन करत राहणारे, त्यांची पुण्य आमच्या सर्वांच्या, आमच्या सुनील आणि आम्ही सगळीच मंडळी या सर्वांच्या मागं पुण्याई उभी आहे. ते म्हणजे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्रीयुत सीताराम परब गुरुजी हे सुद्धा इथं आलेले आहेत. आपल्या कणकवली शाखेचे ज्ञानसाधना केंद्र कणकवली याचे अध्यक्षसुद्धा, काय नाव, अतुल मोरे. हां, तिकडं अध्यक्ष लिहिलं नाही म्हणून मी थोडं हे झालं. तर ते आपल्या कणकवलीचे, आमच्या तिकडच्या त्या शाखेचे एक अध्यक्ष आहेत अतुल मोरे, हे सुद्धा आलेले आहेत. त्याच्याबरोबर कणकवलीवरून दशरथजी नामधारक दशरथजी गावडेसुद्धा आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा या सर्व मंडळी. आपण जे हे गेली आपल्या परिसरामध्ये, म्हणजे आपल्या या गावामध्ये तर आपण हे उपासना यज्ञाचं जे काही कार्य करतो, म्हणजे हरिपाठ आपण म्हणतो, आणि याचं संपूर्ण मार्गदर्शन मला कल्पना आहे की अतिशय आवडते तुमचे मार्गदर्शक या परिसरामध्ये, गावागावामध्ये ज्यांनी हा उपक्रम गेली कित्येक वर्षापासून सुरू केलेला आहे, ते सपत्नीक येतात इथं. आणि ते म्हणजे आपल्या कुडाळचे, आपल्या सर्वांचे लाडके श्रीयुत संदीप, आपलं हे सुनील पालव, संदीप सुनील पूर्वी तर मला कळायचंच नाही. ते दोघं दिसायला पण एकसारखे आणि असायला पण एकसारखे. तर आमच्या सुनीलराव आणि त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचे बंधुराज, त्यांची संपूर्ण फॅमिली, त्यांच्या सौभाग्यवती सौ पालव, आज तर त्यांच्या या कार्यासाठी त्यांचे चिरंजीव विराज आणि आपल्या सुपुत्र असं म्हणजे सुनीलरावांनी आपल्या नातूला सुद्धा आणलेलं आहे, सुनबाई समळे. नातूचं नाव काय? हां, विराज. आणि चिरंजीवाचं विश्वजित. हल्ली माझं इकडे येणं कमी झालं आहे ना, तेवढं आता ही नावं थोडी लक्षात राहीपर्यंत. विश्वजित आणि विराजस. म्हणजे काय होतं की आपल्याला हे सहज वाटतं. इकडं तुमच्या गावात काय महोत्सव आहे का, इकडं काय आज काय आहे का, असं काय सण नाही, वार नाही, महोत्सव नाही, काय उत्सव नाही, काही नाही. देव महापुरुष म्हणतो की आता माझ्यासमोर तुम्ही आलात ना, बरं झालं. रोज सकाळी माझ्याकडे येत जा, माझं दर्शन घेत जा. फक्त सोमवारी नाही, रोज सकाळी येत जा. कुणी येत जा, सगळ्या घरातल्या लहान थोरांनी. म्हणून तर मध्यभागी मंदिर आहे ना देवाचं, इथं यायचं. पण इथं आल्यानंतर पुन्हा संसारात जायचं, संसारात राहायचं, संसारात असायचं.
संसारात असायचं, संसार सोडायचाच नाही. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधीन सांडिता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय. दुसरं प्रमाण दिलं. संसारात त्याग करायचा नाही, संसारात राहायचं, पण संसारात राहून काय करायचं? जिवेला वेग द्यायचा. जिवेला वेग आता आपण देतो कशासाठी? आपण जिवेला वेग देतो, संसारात आपण असतो आणि संसारात राहून जिवेला वेग देतो. पण त्या जिवेला वेग देताना त्यातनं शब्द उच्चार काय करतो? शेजारणीच. आता कडवलमध्ये फरक पडला असणार, आमचे सुनील भाऊ येतात म्हटल्यानंतर. परंतु नाही काय, याच्याबद्दल निंदा कर, याचं काहीतरी उन काढ, नाही याच्याबद्दल काहीतरी भांडणं काढ, याच्याबद्दलची काहीतरी गोष्टी सांग, कुणाच्या तरी कुठल्या तरी बाकीच्या काही भानगडी असतात, होत असतात ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नकारात्मक वगैरेच्या काही गोष्टी घडत असतात. त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह नाहीच, सकारात्मक गोष्टींची आपण चर्चा करत नाहीच. जिभेला वेग देतो ना, जेवढ्या नकारात्मक, म्हणजे आजींना नकारात्मक हा शब्द कळेल नाही कळेल मला माहित नाही, पण जेवढ्या वाईट गोष्टी ज्या कुटुंबामध्ये घडतात बघा, त्या गोष्टी आपण काय करतो? उकरून काढतो आणि त्याला काय रंगरूप देत राहतो. पण इकडं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की तुम्ही जर इथं दर सोमवारी मंदिरात येता, उपासनेला येता की नाही, हरिपाठ करायला, कशाला येता? घरी टाइम जात नाही म्हणून येता का? आपल्याला घरी वेळ जात नाही म्हणून येता का? नाही. आताच आमच्या सुनील भाऊनी सांगितलं की तुम्ही इथं येता आणि आल्यानंतर महापुरुषाच्या समोर उभं राहून काय मागता? देवा माझा संसार सुखाचा कर. देवा माझा संसार, स्वतःसाठी तुम्ही काय मागता का? असं त्यांनी सांगितलं तुम्हाला, मी ऐकलं इथं. आपण काय करतो? देवा संसार सुखाचा कर म्हणतो का मला सुखी कर म्हणतो? मला सुखी कर कुठली भगिनी बघा, मी सुद्धा महाराष्ट्रात फिरतो, देशा परदेशात, पण कोणती स्त्री म्हणून आहे ना अशी नाही म्हणत की देवा माझ्याकडे बघा जरा, मला चांगलं दष्टपुष्ट ठेव, निरोगी ठेव, माझं स्वतःचं कल्याण कर, मला चांगलं ठेव, असं नाही. प्रत्येक भगिनी म्हणते देवा महापुरुषा माझा संसार सुखाचा कर. म्हणजे प्रत्येक भगिनी आपली स्वतःची काळजी घेत नाही, पण संपूर्ण संसारात कोण कोण येतं? सासू येते, सासरा येतो, पती येतो, मुलं येतात, सून येते, नातवंड येतात, सगळी येतात. संसार म्हणजे काय? संसार सुखाचा कर म्हणजे काय? संसारातले लोकांना सुखी ठेव. बरोबर आहे की नाही? हेच मागणं मागतो ना आपण. आता इथं तुम्ही जे उपासनेला येता, हरिपाठ करायला येतात, ते तेवढ्यासाठी येता ना की माझ्या घरातले, माझ्या पती सकट, माझ्या मुलासकट, नातवंडा सकट, सुनबाई सकट, माझ्या घरातली सगळी सुखी व्हावीत, सगळी सुखी राहावीत, सगळी सुखी राहावीत म्हणून येतं ना. आणि माझ्या संसारात सुखाबरोबर काय व्हावं, काय मिळावं? सर्वांना आनंद मिळावा. बरोबर ना हो तुम्ही? बरोबर ना? आनंद पाहिजे ना आपल्याला. आपली धडपड कशासाठी? आनंदासाठी आहे, सुखासाठी आहे. पण मला सांगा, ही धडपड आपण करतो सुखासाठी, आनंदासाठी, सुख मिळतं का हो संसारात? आनंदासाठी धडपड करतो, आनंद मिळतो का आपल्याला? नानासाहेब, तिथं समोर आम्ही आलो ना उपासनेला, आणि उपासना करून घरी गेलो ना, आनंद मिळाल्यासारखं वाटतं, सुख मिळाल्यासारखं वाटतं. सोमवार पुरतं, मंगळवारी बघावं ना, ते सुख कुठच्या कुठं निघून गेलं, तो आनंद कुठच्या कुठं निघून गेला. मी नेहमी दृष्टांत देतो. पारा असतो ना, पारा जमिनीवर पडला, तो दिसताना आपल्याला चकचकीत दिसतो. त्या पाराला आपण हात लावायला जातो, काहीतरी वस्तू आहे ती काहीतरी उचलायला आपण जातो, हात लावतो, तो पारा, तो असतो पारा, त्याला हात लागतो, हाताला लागतो, हाताला लागतो, पण हातात घ्यायला गेलो की हातात येत नाही. बाबा तुमचा काय अनुभव? पारा हाताला येतो का? नाही, हात लागतो, म्हणजे हाताला लागल्यासारखा वाटतो, पण हातात येतो का? नाही. तसं इथं आलो आपण, सोमवारी उपासनेला, हरिपाठाला आलो, सुख मिळाल्यासारखं वाटतं, आनंद मिळाल्यासारखा वाटतो की नाही? वाटतं ना, बरं वाटतं ना.
सुख मिळाल्यासारखं वाटतं, आनंद मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे काय काय सांगायचं नानासाहेब, बरं वाटतं. पण मंगळवार उजाडलं ना, ते बरं खरं राहत नाही, ते सुख राहत नाही, ते आनंद राहत नाही. ते सगळे आमच्या डोक्यात ना बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. सगळं आमचं डोकं सगळं विचारांनी भरून जातं. लक्षात बरोबर तुमचा अनुभव आहे ना हा, तर मी आपलं मजा म्हणचं सांगतोय. अनुभव आहे ना तुमचा हा. मिळाल्यासारखं वाटतं सुख, मिळाल्यासारखं वाटतो आनंद, पण तो आनंद मात्र आमच्या संसारामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरातल्या लोकांमध्ये राहत नाही. एकाचं तोंड तिकडं तर एकाचं तोंड इकडं. बरं असं म्हणून कधीतरी नातेवाईकांकडे जावं, जायच्या आधी त्यांना फोन करावा. फोनवर सरळ बोलत नाहीत, फोन करावं तर फोनवर सरळ बोलत नाहीत. मग कधी असं वाटतं त्यांच्याकडे जावं, त्यांच्याकडे गेलं तर आमचं जे ते त्यांचं, मग त्यापेक्षा असं वाटतं आमचं बरं. त्यांच्याकडे जावं बाबा, त्यांच्याकडे सुख असेल, समाधान असेल, आनंद असेल म्हणून तिकडे त्यांच्याकडे जावं. तिकडे गेलं तर त्यांचंच सगळा बाजार सांगायला सुरुवात करतात. आमचं असं झालं, आमचं तसं झालं, या आठवड्यात ते झालं, या गेल्या महिन्यात तसं झालं. बाई माझे गुडघे बरे होते, ते गुडघे पण दुखायला लागले. शुगर माझी बरी होती, त्यांची शुगर वाढली, माझी पण शुगर सुरू झाली. म्हणजे काय मग आम्ही काय म्हणतो, संसार दुःख मूळ सोहीकडे इंगळ, विश्रांती नाही पोठे, रात्रंदिवस तळमळ. असा आपला अनुभव आहे. मग काय करतो त्यासाठी आम्ही, नानासाहेब आम्ही जातो सोमवारी, पण तसं काय तेवढं आम्हाला काय नाही. मग आम्हाला ना कुणीतरी सांगितलं आमच्या तमक्या रत्नागिरी जिल्ह्यात तिथं कुठलं तरी काहीतरी टेकडी आहे, तिथं कोणतरी स्वामी महाराज आहेत. आणखीन कुठेतरी इकडं कुठंतरी मंदिर आहे, तिकडं कोणतरी बुवा बाबा आहेत, महाराज आहेत. खाली महाराज वाढलेत, स्वामी वाढलेत, महाराज वाढलेत, खूप वाढलेत. शहरात सुद्धा आहेत. तुम्हाला तुमच्या मुंबईला आमच्याकडे तर मोठे मोठे महाराज, खेडेगावात तेवढे छोटे, त्याच्यापेक्षा जरा तालुक्याचं ठिकाण आलं की मोठे, जिल्ह्याचं ठिकाण त्याहून मोठे, आणि आमच्या तिकडे मुंबई अजून मोठे, ते तर मर्सिडीज मधनं येतात. महाराज कुठं नाही तसं नाही, सगळे बाबा बसलेले आहेत, स्वामी महाराज. नाव वेगळंच असतं, पण ते स्वतःला स्वामी महाराज वगैरे. आणि मग आपण कसे असतो, आपण पिडलेलं असतो. कोणतरी आपल्याला पत्ता पाठवतो, काय राव तुम्ही सांगता, बघा तुम्ही एकदा त्यांच्याकडे जाऊन याच. कोण विभूती देतो, कोण धागा देतो, कोण दोरा देतो, कोण काय करतो, कोण काय सांगतो. मग काय मूर्तीचा पाय शेवटी खोलातच जातो. आधीच अडचणीत असतो तो, एवढ्या मोठ्या लाभ आणि जवळचा पॉवरफुल नसतो. आता जर तुम्हाला सांगितलं नाही तर तरळ्याला महाराज आहे, तरळ्याचा महाराज तेवढा पॉवरफुल नाही. आमच्याकडे पण तसंच आहे, आमच्या गावाकडे. मी एक का सांगतोय त्याचं कारण संतांनी जे सांगितलेलं आहे. इथं सद्गुरूंना आपण इथं प्रतिमा ठेवतो, इतर गुरु किंवा स्वामी महाराजांसारखी ही प्रतिमा इथं ठेवलेली नाहीये, किंवा त्यांना अपेक्षित पण नाहीये. असे सद्गुरू एकमेव आहेत जगाच्या पाठीवर की त्यांना कधी अपेक्षा नव्हती की माझी तिकडे तुम्ही फोटो बनवा, तिकडं मग तिथं ते त्याचं व्यासपीठ करा, मग तिकडे ठेवा, त्याला हार घाला. असं कधी सद्गुरू वामनराव पैंना कधी अपेक्षित नाही. मग त्यांना अपेक्षित काय की जी संतांनी शिकवण तुम्हाला आम्हाला सांगून ठेवली ती मी अतिशय सोप्या भाषेत तुमच्या समोर जीवनविद्येच्या माध्यमातून मांडतोय, मी सांगतोय. माझे शिष्य येतील, माझे साधक प्रवचनकार येतील, त्यांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर ती काय करा, तुम्ही आत्मसात करा, ऐका. बघा ती ऐका, आणि ती सांगितलेली तुम्ही ऐकलेली विद्या, ते मार्गदर्शन, ते ज्ञान जसंच्या तसं तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला कुठल्याच बुवा बाबाकडे स्वामीकडे जायची गरज राहणार. हे सांगायला त्यांना इथं बसवलेलं आहे, त्यांची इथं प्रतिमा ठेवलेली आहे. ते सतत सांगतात. मग त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काही वेगळं सांगितलं नाही. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं तेच सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, जिव्हे वेगू करी. मग काय होईल, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. तुम्हाला कुठल्याही स्वामी महाराजाच्या आशीर्वादाची गरज राहणार नाही, कुठल्याही तथाकथित बुवा बाबा अमक्या तमक्याची गरज राहणार नाही.
तुमचा जो गावातला ग्रामदेव आहे, आणि तो काही साधा सुद्धा नाही. आपल्या गावचा जो ग्रामदेव आहे तो काही साधा सुद्धा नाही, महापुरुष आहे. लक्षात येते का तुमच्या? कुणाचं रूप येते? भगवान शंकराचं आहे. भगवान शंकराचं आहे, महादेवाचं आहे. महापुरुष म्हणजे महादेव. म्हणून मी म्हटलं तो साधा सुद्धा नाही, देवांचा देव महादेव. हा जर आपल्या गावात आहे, मला सांगा, आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण हरिपाठ म्हणतो, तर आपल्याला कुठे जायची गरज यायला पाहिजे का? यायला पाहिजे नाही, यायलाच नाही पाहिजे. पण ते कधी येणार नाही? जेव्हा इथं आपण उपासना यज्ञ करतो, हरिपाठ करतो, आणि हरिपाठ केल्यानंतर जे कोण मार्गदर्शक आपल्या इथं येतात, आमचे सुनील पालव येत असतील, आमचे संदीप भाऊ येत असतील, आमचे गुरुजी येत असतील, अन्य कोणी आणि आमच्यासारखी मंडळी येत असतील, त्यांनी सांगितलेलं शांतपणे ऐकायचं, आणि ते आपण स्वतः तसं आपल्या जीवनात आचरणात, म्हणजे तसं वागायला. आचरणात हा शब्द जरा जड आहे. आचरणात म्हटल्यानंतर ते आचरण बिचरण आम्हाला सांगू नका. मग ते तसं वागायचा आपण प्रयत्न करायचा. वागायचं तरी काय हो? मी तर ते वागायच्या पेक्षा वागवायचं म्हणेन. जे सांगितलेलं आहे ना ते आपल्या सोबत वागवायचं, हे जरा मला बरं वाटतंय. तुम्हाला कसं वागवायचं? कसं काय? मोबाईल वागवता का नाही? इथं कित्येक माझ्या भगिनी आहेत, मोबाईल घेऊन आलेत ना. कोण कोण मोबाईल घेऊन आले? त्यांनी बोटवर करा, जरा बोट करा. लय मी म्हणत नाही, थोडं बोटवर करा, जरा करा ना. ज्यांचा ज्यांचा मोबाईल त्यांनी घेऊन आले. आता मला सांगा, इथं हरिपाठाला आपण आलो, मोबाईलचं काय काम आहे बुवा? आपण हरिपाठाला आलो ना. हा, नवऱ्याला जर घेऊन आला असतं तर मी मान्य केलं असतं, बाबा पतीचं काम आहे, भले तू हरिपाठ नको मस्त म्हणू द्या, पण तू इथं मला घेऊन आला. मला काय केलं? तो येताना मला घेऊन आला आणि मला परत काळजीपूर्वक घेऊन जाणार आहे म्हणून मी सोबत त्याला आणलं. तर मोबाईलचं काय काम? बरं, मोबाईल काही तर हरिपाठालाच नाही आपण आणत. मोबाईल असा झालाय, एक वेळ नवऱ्याला विसरतील म्हणजे वागवतो का नाही आपण? मला काय फक्त इथं दृष्टांत काय द्यायचं मला, म्हणजे तुम्ही वागवू नका असं नाही. हा, एक नाही, दोन दोन वागवा. मोबाईल मोबाईल गैरसमज नको. माझी काही हरकत नाही, मोबाईल वागवता का नाही. मला दृष्टांत काय द्यायचा आहे? जसं आपण मोबाईल आपल्या सहवासात ठेवतो, बरं घरात गेल्यानंतर सुद्धा आता इथं आणला ठीक आहे बाबा, काय अचानक कोणाचा फोन येतो, काय येतो, त्याला बोला. घरात गेल्यानंतर सुद्धा आपण, पुरुष काय माझ्या माता काय, मोबाईल ठेवतो कुठं? जर माझी भगिनी स्वयंपाक घरात असेल तर तिचा मोबाईल काय हॉलमध्ये असतो का? माझा तरी अनुभव तसा नाही. घरातली गृहिणी मोबाईल, आता तर ठीक आहे, पण घरात सुद्धा ती बरोबर स्वयंपाक घरात त्याला स्पेशल जागा केलेली असते. किचन मध्ये पोळ्या करत असताना सुद्धा लगेच हाताला लागला पाहिजे. टून वाजले बरोबर लगेच बघा. म्हणजे तो मोबाईल आपण वागवतो का नाही? बोला ना. बरं, नुसता वागवत नाही तर त्याच्याकडे सतत लक्ष असतो. दक्ष राहुनी लक्ष ठेवूनी विश्व प्रार्थना. ते नाही, विश्व प्रार्थना सोमवारी, उपासना यज्ञ, बरोबर ना. वास्तविक काय करायला, कुठं दक्ष आणि कुठं लक्ष ठेवायला पाहिजे सांगितलं ना आपल्या नाम संकीर्तनात. दक्ष राहुनी लक्ष ठेवूनी विश्व प्रार्थना करिवाचे. दक्ष राहुनी काय म्हणा ना. सोने करावे जीवनाचे शुभ कर्माच्या सामर्थ्याने. सोने करावे शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे. शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे. शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. शुभ कर्मांच्या सामर्थ्याने. हो, जिथं दक्ष राहून लक्ष ठेवायला पाहिजे. आई 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 असते ना, सगळे बघायला लागले आई म्हटल्यानंतर, कारण आई राहिली नाही आता. आता कोण आली?
बघा बघ ते तुम्हीच सांगा, मला सांगायला लागतच नाही. बरं मम्मी असते, मला सांगा ती मम्मी घरामध्ये सगळं घरातला व्यवहार करते, सगळं व्यवहार करते. लहान बाळ असतं ना, लहान बाळ, आता आमचा विराज त्याची आई म्हणजे असे लहान बाळ असतात, सगळं घरातलं काम करत असते, सगळं झाडून लोटून स्वयंपाक अमुक तमुक सगळं सगळं करत असताना तिचं लक्ष कुठं असतं त्या आईचं? कारण इथं माता तुम्ही सगळ्या बसले आहात, पुरुषांना कळल नाही कळल मला माहिती आहे, पण माता म्हणून, एक आई म्हणून, एक मम्मी म्हणून सगळं आपण करत असतो, पण त्या आईचं म्हणजे त्या मम्मीचं लक्ष कुठं असतं? फक्त केवळ बाळावर असतं. तसं संतांनी सांगितलंय, कामामध्ये काम. तुमचा आवाज येत नाही माझ्या पाठीमागं, तुम्ही म्हणाल ना मोठे ना, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. जनाबाईचा अभंग या. त्या जनाबाई कोण होतो? जनाबाई कोण होतो? कोण काय सांगतच नाहीये. संत होत्या. या माऊलीसाठी टाळी वाजवा. जनाबाईच माहित नाहीत आपल्याला. जनाबाई संत होत्या. जनाबाईंनी जे केलं ना ते सांगितलं, जे त्यांनी केलं ते सांगितलं. काय केलं त्यांनी? कामामध्ये काम, कामामध्ये काम. कामात तुम्ही असताना कामच करा, मग त्याच्या मध्ये मध्ये काय करा? काही म्हणा राम राम. मग काय होईल? त्या म्हणाल्या, कामामध्ये काम करत असताना काही देवाचं नाव घ्या, राम राम म्हणा. मग काय होईल? जाईल भवश्रम, जाईल भवश्रम. कष्ट आहेत ना आपल्याला, आपण कष्ट होतो. कामानं कष्ट होत नाही. काळजीनं, चिंतेनं, दुःखानं, त्रासानं, कुणी अपमान केल्यानं, या सगळ्या गोष्टींना आपण कष्ट होतो. ते श्रम, जाईल भवश्रम. मग काय होईल? सुख होईल दुःखाचे. कष्टामुळे दुःख आहे ना. मग कष्टामुळे दुःख आहे ना, ते दुःख जाईल आणि तिथं काय येईल? सुख येईल. काय येईल? काय केल्यानं? कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. आता हे झालं संतबाईंनी सांगून, संत जनाबाईंनी सांगून झालं. सद्गुरू श्री वामनरावबाईंनी काय सांगितलं म्हणाल माझ्या पाठीमागं? जोरात म्हणायचा, जरा ताट बसा ना. हाताने करावे काम, हाताने करावे काम, मुखाने म्हणावे नाम, मुखाने म्हणावे नाम. हृदय ठेवावा राम, हृदय ठेवावा राम. त्यातून जो मिळतो तो खरा आराम, त्यातून जो मिळतो तो खरा आराम. त्यातून जो मिळतो तो खरा आराम, त्यातून जो मिळतो तो खरा आराम. हाताने करावे काम. आता इथं काही शिकलेली पण मुलं आहेत बसली, तरुण काही मंडळी आहेत, किंवा माझ्या भगिनी पण काय शिकलेल्या आहेत. किती शिक्षण झालं तुमचं?
12वी झाली. 12वी कमी नाही. आता हाताने करावे काम, काय सांगता आम्हाला तुम्ही हाताने करावे काम? म्हणून इंग्लिशमध्ये सांगावं लागतं, लव वर्क. काम हाताने करायचं, पण कसं करायचं? ओ ताई, लव वर्क करायचं. म्हणजे काम करायचं, पण कशानं कसं करायचं? आवडीनं करायचं, प्रेमानं करायचं. लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. सद्गुरूंनी सांगितलं की हाताने काम, मुखाने नाम. आणि मुखाने नाम घेतो ना, तो कुठं आहे? तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. ज्याचा आपण मुखानं नाम घेतो ना, आता आपण काय मुखानं नाम घेतो? मुखानं नाम घेत आपण. आता तुम्ही सगळी मंडळी इथं सोमवारी येता, तुम्हाला आमच्या सुनील भाऊंनी काय नाम घ्यायला लावलेलं आहे? हे बोलतच नाही. त्याचं कारण आहे. का बोलत नाहीत त्याचं कारण? इथं बसलेल्यांपैकी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सत्शिष्यांकडून, साधकाकडून तुम्ही अनुग्रह घेतलेला आहे का? ज्यांनी अनुग्रह घेतलेला नाही त्यांनी बोट वर करा. त्यांनी करा ना बोट. असं काय वाईट वाटतं आपलं तुम्हाला? मी तुमच्या भावासारखा. ज्यांनी करा वर करा. बरं ऐका, ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी वर करा. ज्यांनी अनुग्रह घेतलाय त्यांनी वर करा. राहुल महाराज संस्थान पिंगुळी. तुम्हाला कल्पना नाही, सद्गुरूंचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सत्शिष्य म्हणजे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू प्रबोधक, त्यांना सद्गुरूंनी अनुग्रह देण्याची अनुमती दिली. म्हणजे स्वतः सद्गुरूचे अनुग्रह द्यायचे ना, ती अनुमती सद्गुरूंनी त्यांना दिली. त्यांचं नाव आहे प्रबोधक शिवाजीराव पालव. काय भाग्य आहे आपलं. त्या पिंगुळीला तिकडे 8 तारखेला किती वाजता? 2 ते 6 या वेळेमध्ये तिथं सत्संग महोत्सव आणि प्रबोधन महोत्सव आहे. म्हणजे सत्संग म्हणजे हरिपाठ, उपासना, यज्ञ, संकीर्तन तर आहेच, पण त्याच्याबरोबरीनं इथं जसं तुम्ही हे प्रबोधन ऐकताय तसं तिथं त्यांचं स्वतःचं ते स्वतः येणार आहेत मुंबईवरनं प्रबोधन करायला. आणि ज्यांना ज्यांना हे जी मंडळी आपण अनुग्रहित राहिलेलो आहोत ना, त्यांना अनुग्रह ते स्वतः सद्गुरूंचा देणार आहेत. जाताना आपण काय करायचं? फक्त हार नारळ न्यायचा, हार नारळ, आणि तिकडं स्टॉल असेल ग्रंथाचा, तिकडचा एक छोटासा तुम्हाला जे पैशाला तुमच्या खिशेला परवडेल त्या पैशाचा ग्रंथ घ्यायचा. बाकी काय नाही लागत त्यांना. आणि हे सगळं हार नारळ ग्रंथ हे सुद्धा तुमच्या आपल्या स्वतःसाठीच असतं, अनुग्रह घेणाऱ्यासाठीच असतं. फक्त ह्या वस्तू, हे साहित्य आपल्याबरोबर पाहिजे. म्हणून मी सांगितलं की ह्या 8 तारखेला कुणीही चुकू नका. इथून 2, 3, 4 गाड्या निघाल्या पाहिजेत. येणार ना सगळेजण? सगळेजण येणार ना ताई? किती तारखेला? 8 तारखेला. म्हणजे इथून साधारणतः तुम्हाला 1 वाजता निघायला लागेल. काय हरकत नाही, जेवण पाणी करायचं, स्वयंपाक बिंपाक करून पण आपलं 2 वाजता तिथं पोहोचायचं. मी हे का सांगतोय? आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. तुमच्यासाठी या आमच्या सुनील भाऊंनी निकाल आलो होतो. खरं आमच्या संदीप महाराज, संदीप आमचे भाऊ आणि हे यांच्या कणकवली यांच्या शाखेनं मला बोलावलं होतं. पण त्याच्यात यांनी काय केलं? तुमच्या सगळ्यांसाठी मला विनंती केली. माझं तिकीट कॅन्सल केलं रेल्वेचं. आधी तर मिळत नाही बुवा, आणि त्यांनी तिकीट कॅन्सल करून त्यांनी स्वतः दुसरं तिकीट काढलं. तिकडं मला तरळ्याला घ्यायला आले गाडी घेऊन. रात्री त्यांचा प्रवास झाला आणि ते सकाळी मला तिकडं घ्यायला आले. तिथून त्यांनी घरी आणलं. घरी मला आंघोळ पांघोळ करायला लावली, भोजन घातलं त्यांच्या माऊलीनं. दुपारी छानपैकी स्वयंपाक करून सुनबाई त्यांचा नातू तो मला टीका लावतोय. म्हणजे घर सगळं त्यांचं कामाला लागलं मी गेल्यामुळं. आणि परत आता संध्याकाळची सगळी व्यवस्था. तुम्हाला काय त्रास आहे का? काही नाही. त्रास करणारे न केला. आता परत त्याची जबाबदारी मला घरी घेऊन जायचं. म्हणजे एक कोण प्रबोधक किंवा एक वक्ता इथं आणून जर तुमच्यासमोर बसवायचा ना, तर ते जे काही कार्य करतात ना, त्यांना खूप कष्ट असतात, खूप कष्ट असतात. आपल्याला सोपं वाटतं. काय नाही, आमचे सुनील भाऊ आले आणि चांगले आणले होते, नानासाहेब चांगले बोलत होते, जरा बरं होतं, त्यांचा आवाज बिवाज बरा होता, असं आपल्याला बरं वाटतं.
पण त्याच्या पाठीमागं त्या संपूर्ण परिवाराला खूप कष्ट असतं. मग त्या कष्टाचं जर चीज झालं, त्या कष्टाचा जर तुम्ही लाभ घेतलात ना, तर ते कष्ट नाहीत राहत, ते श्रम राहत नाहीत, त्याच्यात सुद्धा त्यांना आनंद असतो. म्हणून आमचे सुनील भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, आमचे गुरुजी इकडे येतात का? गुरुजी येतात, हे गुरुजी असतील, ही सगळ्या मंडळींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना प्रोत्साहन द्या. आणि इथल्या या मंडळाचे अध्यक्ष आहेत, या आपल्या देवस्थान मंडळाचे कल्याणकर आणि त्यांचे सेक्रेटरी, त्या कल्याणकरांना पण मी विनंती करेन. हे बघा इथं उभा आहे बिचारा, टाळ्या वाजव त्याच्यासाठी. मी असे काय अध्यक्ष बघितलेत ना, अध्यक्ष असे मी काय देवस्थानचे बघितलेत, ते आपलं प्रवचन करायला तिथे बसवायचा आणि घरी जाऊन फेरफटका मारून येतात. आता तुम्ही आपलं तुमचं चालू करा काम. त्याच्यातला हा माणूस दिसत नाही बरं का, त्याच्यात महापुरुष अवतारलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे शंकर काय म्हणतो, तसा तू चांगला तुम्ही करत राहा. याच महापुरुषाच्या कृपा आशीर्वादानं आणि सद्गुरूंच्या प्रेरणा मार्गदर्शनानं तुमचा संसार येत्या 2, 3, 4, 6 महिन्यात खूप सुखाचा होईल, आनंदाचा होईल. मला वाटतं एवढं बोलून मी इथं यावेळेला थांबतो. परत कधी योग आला तर आपण नक्कीच भेटू. जय सद्गुरू, जय जीवनविद्या. विठ्ठल विठ्ठल.